रामकृष्ण हरी पब्लिक. आज आपल्या ब्लॉगला आपण सुरुवात करतोय. आपला ब्लॉग बघताय ना, बघितलाच पाहिजे. आता आम्ही चालले बाजरी आणण्याकरिता. आमचे योगेश दादा आणि दत्ता दादा यांना बाजरी लागत होती, तर आमच्या नानांकडे आम्ही चालले बाजरी आणण्याकरिता. त्यांच्याच गाडीमध्ये चाललेलं आहे. चला आता तिथे गेल्यावरती तिथलाही थोडासा आपण व्हिडिओ घेऊयात. आमचा माऊली तर लय उड्या टाकायचा. त्याला म्हटलं इकडे तो व्हिडिओ घेतो, तुला फेमसच करतो. त्यालाही कळणार काय नाही, पण तो येऊन बसला शेजारी. म्हटलं काय हरकत नाही, करा फेमस. सर्रकन चहा पिलं, आजीला भेटलो आणि म्हटलं आता आजी चला बाजरी तरी द्या. गाडी रिवर्स लावली आणि आम्ही बाजरीचे कट्टे वजन करून गाडी टाकायला लागलो. आता म्हटलं दादानी योगेश दादाला म्हटलं आता तुम्हीच उचला बुवा, मी काही उचलीत नाही. आता ते म्हटले आता उचलितो, पण ते मग करदमले उचलू. मग म्हटलं आता चला महाराज तुम्हीच हात लावा. मग काय आपला हात लागला तर म्हटल्यावर डायरेक्ट अख्खी गाडीच आपण भरून टाकली. मग आम्ही घरी आलो. आता काही लोकांची KYC करायची होती. म्हटलं आता चला KYC करूया. आमचे सार्थक शेठ KYC करायला आलेत. बघा त्यांचं आधार कार्ड एकदम गोंडस राजविंडा फोटो. काय सार्थक बरोबर आहे? बरोबर आहे. यावर अंग दुखतंय तू? अंग आहे का तुला? मग ठेव अंगठा. मग चल. KYC करून झाल्यावरती म्हटलं आपल्या तोरीला थोडा मावटा झाला होता. मग म्हटलं आता चला आता थोडंसं फवारणी करूया. गणपत नाना म्हटलं चला बरं औषध टाकून द्या. आज पंप स्वतः विशाल महाराज मारणार. घेतल्या पंप पाठी आणि औषध मारलं झपाट्यावर. आपला पॅटर्नच वेगळा आहे. आईसाहेब म्हटले नीट पंप मार. म्हटलं आईसाहेब आपलं रोजच काम आहे, आपण कडाकच मारणार. काय आमच्या तोरीला एक व्यापारी बघायला येणार होता. त्याला तोरी घ्यायची होती. म्हटलं आता तो येतोय म्हटल्यावरती तोरी आपल्या चांगल्या टवटवीत दिसल्याच पाहिजे. मग आता थोडा मावटा झाला. म्हटलं आता चला औषध मारूया. घेतला पंप लागलो औषध मारायला. इकडून मारलं तिकडून मारलं, सगळीकडून तोरीला फार औषध मारून मावटा फार गायबच होईन. अशा प्रकारे सगळीकडून चौकून औषध मारलं. लोकांना वाटतं महाराज नुसतं रेशनिंगच वाटत आहे. रेशनिंग नाही तर महाराज शेती पण करीतो. स्वतः विशाल महाराज फवारणी करीत आहेत. आता व गव्हाला सकाळपासूनच औषध मारत होतो. गव्हाला पण आमच्या मावटा झाला होता. मग आता M45 मारून टाकले, रोगारही मारलं आणि म्हटलं आता चला थोडं औषध उरलं तर आपल्या तुरीला सुद्धा थोडं औषध मारलं पाहिजे. मग घेतला पंप मारायला लागलो. तेवढ्यात आपले कवडे काकाले. म्हटलं महाराज काय करता? म्हटलं काय तुरीला फवारा मारते, व्यापारी येणार आहे बघायला. स्वतः विशाल महाराज काम नसलं का पाणी पण भरतात बरं का. काय रिकामं बसण्यापेक्षा शेतीत पण काम केलंच पाहिजे. शेतीचं काम करायला आपल्याला लय आवडतं, म्हणून आपण शेतीचं सर्व कामं करतो. त्याच्यामुळे सवय तर आहेच. ऑलराऊंडर आहे बाबा आपण. आपला पॅटर्नच वेगळा आहे. आपल्याला सगळीच कामं येतात. त्याच्यामुळे कोण आपल्याला नाव नाही ठेवू शकत की महाराज काही कामच करीत नाही. महाराज लय कामाचा माणूस. काय पंप मारिते आमच्या तुरीला व्यापारी येणार आहे ना, मावटा बिवटा झाला असेल तर काढून घ्यायचं. तुरीला औषध मारून म्हटलं आता गौरव शेठचा फोन आलाय, त्यांना बाजार पाहिजे. गौरव शेठचा बाजार भरला, होम डिलिव्हरी सर्व्हिस दिली आणि गेलो त्यांच्यासोबत फिरायला. आमच्या गौरव शेठचं काम असल्या कारणाने आम्ही आलो होतो ओतूर या ठिकाणी. आता काम उरकले, सर्व झाले. आता थोडंसं म्हटलं का बदाम शेक खाऊयात, तर आम्ही बदाम शेक खायला आलो. आम्ही गौरव शेठनी फलदा घेतला होता आणि आम्ही बदाम शेक घेतला होता. आता खाऊन आमचं उरकलं. आता आम्ही चालले घरी. तर आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला सांगायला अजिबात विसरू नका. लाईक करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा आणि आपल्या इंस्टाला सुद्धा फॉलो करा. रामकृष्ण हरी.